मॅडम नमस्कार. तुम्ही जुन्नर पंचायत समितीच्या सभापती पदाच्या खुर्चीवर एक महिला म्हणून, आदिवासी महिला म्हणून बसलात. तुमचं अभिनंदन. सध्या उन्हाळा खूप कडक आहे. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याचा आदिवासी भाग, उत्तर पट्ट्याचे कोपरे मांडवे, पूर्व भागातील आणे, नळावणे, वरवंडी, इकडे पिण्याच्या पाण्याची चणचण मोठ्या प्रमाणात आहे. टँकर कुठे कुठे सुरू आहेत आणि किती संख्येने सुरू आहेत, कुठल्या गावांना सुरू आहेत? वाणीसाहेब नमस्ते. आज पंचायत समिती सभापती म्हणून या ठिकाणी खुर्चीवर बसताना पहिला मानस माझा हा आहे की समाजाची सेवा करणे. ह्या खुर्चीवर बसून प्रत्येकाला न्याय देणे हीच माझी पहिली भूमिका आहे. त्याचबरोबर आता तुम्ही जसं विचारलं की पश्चिम भागामध्ये पाणी टंचाईची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. नक्कीच वाणीसाहेब, आपल्या अतिशय दुर्गम भागामध्ये धरण आपल्या गावामध्ये खूप आहेत किंवा आपल्या भागामध्ये खूप आहेत पश्चिम भागामध्ये, पण आपल्याला शेवटच्या क्षणाला एप्रिल मेमध्ये पाण्याची टंचाई खूप भासते. तर आज पश्चिम भागामध्ये टँकर आपल्या शासनामार्फत, पंचायत समितीमार्फत, जिल्हा परिषदमार्फत आज चालू आहेत. आपल्याकडं 20 टँकरची मागणी आलेली आहे. त्याच्यातले 16 टँकर आता आपल्याकडं चालू आहेत. त्याच्यातले खाजगी हे 14 संस्थेच्या मार्फत चालू आहेत आणि 2 आपले शासकीय टँकर आपल्या भागामध्ये फिरतात आणि ते चालू आहेत. आपण 20,000 लिटर एका टँकरची क्षमता आहे. तर आपण प्रति माणसाला 20 लिटरप्रमाणे पाणी देतो. प्रत्येक गावामध्ये आपल्या 2 फेऱ्या होत्या. ते अशी माझ्यासमोर आता लिस्ट आहे. कोपरे मांडवेला आपल्याकडं शासकीय टँकर जातात. ते नळावणे, आणे, पेमदरा, गुळुंजवाडी, गुंजाळवाडी ह्या ठिकाणी आपले अजितदादा सहकारी संस्थेच्या मार्फत जे जिल्हा परिषदने जे टेंडर केले त्या माध्यमातून ते टँकर त्या भागामध्ये 4 चालू आहेत. आपल्या पश्चिम भागामध्ये वरची 4 टँकर चालू आहे. हडसर असेल, खैरी खटकाळे असेल, निमगिरी असेल, त्याचबरोबर अजून गोत्रे असेल, सोकाळवेडे असेल, ह्या गावांमध्ये ते टँकर चालू आहेत आपले. मॅडम, आता कोपरे मांडवे परिसरामध्ये जोशीची वाडी, पुताची वाडी, काठेवाडी या परिसरामध्ये ज्या शिवकालीन पाण्याच्या टाक्या आहेत हे पूर्णपणे आटलेल्या आहेत. पाणी दूषित आहे. आपल्या टँकरच्या फेऱ्या पूर्ण होत नाही अशी लोकांची ओरड आहे. तुम्ही त्या भागाचा दौरा केला आहे का करणार आहे? नाही, आत्ता आम्ही काल जो दौरा केला तो आम्ही आणे, नळावणे ह्या भागामध्ये केलेला आहे, पूर्व भागामध्ये. त्यानंतर आमचा पहिला दौरा पश्चिम भागामध्ये झाला होता. घाटघर ते गोदरे ह्या भागातून आम्ही पहिला दौरा केला. दुसरा दौरा आम्ही नळावणे आणे भागातून केला. आता आम्ही परवा दिवशी, उद्या शरददादांच्या माध्यमातून पंचायत समिती या ठिकाणी आढावा बैठक नियोजित केलेली आहे. खरीप हंगाम आणि पाणी टंचाई ह्या विषयावर आढावा बैठक झाल्यानंतर आम्ही कोपरे मांडवे, मुथाळणे ह्या भागामध्ये दौरा करण्यासाठी जाणार आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला तरी आदिवासी भागातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरत नाही. महिलांना 1-1 किलोमीटरपर्यंत पाणी आणावं लागतं. जलजीवन मिशनच्या कामाचा बोजवारा उडालेला आहे. 155 गावांमध्ये ही योजना राबवली. 49 ठिकाणची योजना पूर्णपणे अजूनही सुरू झालेली नाही. ठेकेदार संपावर आहेत. तुम्ही एक महिला सभापती आहे. आदिवासी महिलांच्या डोक्यावरचा हंडा खरोखर कधी उतरणार? नक्कीच वाणीसाहेब, जलजीवन मिशनची योजना ही आजपर्यंत स्थगित आहे आणि महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे ही माझी महिला म्हणून प्रामुख्याने भूमिका राहील. पण काय झालेलं आहे, जिल्हा परिषद अंतर्गत जेव्हा जलजीवन मिशन योजना केंद्र शासनाची आली त्यानंतर टेंडर झाले. ठेकेदारांनी ते टेंडर भरले आणि त्याचे कामाचे प्रत्येक ठेकेदारांना ते काम मिळालं आणि त्यांनी ते काम चालू केलं. अनेक अडचणींना सामोरे जात असताना अनेक ठिकाणी कामं चालू झाली. पण काही ठिकाणी काय झालं, पैसे त्यांना परिपूर्ण न मिळाल्यामुळं आजपर्यंत योजना स्थगित आहे. काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या झाल्यात, विहिरी झाल्यात, पाईपलाईन झाल्यात आणि बाकीची योजना अर्धवट राहिलेली आहे. ठेकेदारांना 30-40% पेमेंट त्यांचं अदा झालेलं आहे आणि पुढील रक्कम येण्यासाठी त्यांनी वाट पाहिली, पण अजूनही शासनाकडनं त्यांना पुरेसा निधी न आल्यामुळे योजना स्थगित आहेत. त्यामुळं आपल्या पश्चिम पट्ट्यात असेल, पूर्व भागात असेल, उत्तर भागामध्ये असेल तर खूप ठिकाणी पाण्याची अडचण भासते आणि अद्ययावत योजना पूर्ण झालेल्या नसल्यामुळं आपल्याला ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पश्चिम पट्ट्यामध्ये टँकरच्या फेऱ्या वेळेवर होत नाही, पूर्ण होत नाही. तिथल्या महिलांनी जुन्नर पंचायत समितीवर मोर्चा काढला होता. नक्कीच त्यांचा मोर्चा आला होता इथे.
पण काय झाले, फेऱ्या पूर्ण नाही झाल्यामुळं काय झालं, आपल्याकडं ढवळे म्हणून ठेकेदार आहेत, बारामतीचे ते ठेकेदार आहेत. त्यांनी आपल्या जिल्हा परिषदचं पूर्ण टेंडर त्यांना मिळालेलं आहे आणि पेट्रोलचा प्रॉब्लेम मध्यंतरी झाल्यामुळे त्यांना पेट्रोल पंपावाल्यांनी पेट्रोल वेळेवर न दिल्यामुळं डिझेल पेट्रोल वेळेवर न दिल्यामुळं त्यांच्या फेऱ्या कमी प्रमाणात होत होत्या आणि डिझेल नसेल तर वरच्या भागामध्ये ते जाऊ शकणार नाही आणि ते डिझेलच्या प्रॉब्लेममुळं मग थोडा लेट होत होता किंवा दिवसा 8 टँकर जायला लागले किंवा सकाळी टँकर जाणारा दुपारी जात होता. आपल्या महिला वर्ग बरेचसा कामासाठी बाहेर जात असतो, त्यामुळं त्या महिला उपस्थित नसल्यामुळे त्यांना पाणी मिळत नव्हते. त्यांचा आक्रोश निर्माण झाला. पंचायत समितीमध्ये त्यांनी जेव्हा इथं हंडा मोर्चा आणला तेव्हा शरददादा, आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांना मी फोन केला आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली, आत्ताची परिस्थिती सांगितली की दादा टँकर वेळेवर आपल्या भागामध्ये पोचत नाही आहेत, त्यांना काही अडचणी येतात ते, तर आपल्याला तुमच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल. तर शरददादांनी 2 दिवसापूर्वी आधीच आम्हाला सांगितलं होतं की आपण स्वतःच्या स्वखर्चाने टँकर त्या गावामध्ये उपलब्ध करू जिथं जिथं अडचण आहे. त्यासाठी मी अग्रेसर आहे, तर तुम्ही त्याची माहिती घेऊन मला कळवा. तर निमगिरी या ठिकाणी दादांनी त्यांच्या माध्यमातून सकाळी 7 वाजता शब्द दिल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी टँकर चालू झाला आणि तिथल्या महिलांच्या समस्या दूर झाल्या. निमगिरी येथे शासनाच्या टँकरला डिझेल मिळत नाही, बरोबर तुम्ही म्हणताय. हो, आमदारांच्या टँकरला डिझेल कसं मिळतं? नाही, आता ते त्यांनी वैयक्तिक स्वखर्चातनं करतात. ते शेवटी डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावरती गेल्यानंतर त्यांना रक्कम पहिली दिली पाहिजे. 8-15 दिवस त्यांच्या मागची डिझेलची बिलं थकीत आहेत आणि 8-15 दिवस सलग जर डिझेल आपल्याला पेट्रोल म्हणजे मिळतं आहे डिझेल, तर आपल्याला ते वारंवार कोणी देणार नाही ना सारखं, म्हणजे अनेक अडचणी निर्माण होणार. त्यांची समस्या होती अशी की पेट्रोल पंपावाल्यांची की तुम्ही आम्हाला आधी रक्कम अदा करा आणि नंतर तुम्ही पुढील 15 दिवसाचं रेग्युलर डिझेल भरून द्या. आता पेमदरा, वरोंडी, शिंदेवाडी, नळावणे, भोसलेवाडी या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या देखील भेडसावू लागलेली आहे. हिरव्या चाऱ्याचाही समस्या निर्माण झालेली आहे. जनावरांना पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी काही नियोजन झालेलं आहे का? हो, नक्कीच. आम्ही काल आणे, शिंदेवाडी, पेमदरा ह्या ग्रामपंचायतींना दौरा केला. त्यानंतर तिथल्या ग्रामस्थांची भेट घेतली. तर आणेच्या लोकांची मागणी आहे की आमच्या जनावरांना, आता आमच्याकडे जी एक विहीर होती ती पूर्णपणे त्याचा सोर्स संपलेला आहे, पूर्णपणे पाणी संपलेलं आहे. 2 बोरवेल त्यांच्याकडे होत्या, तिथून त्यांना जनावरांसाठी पाणी मिळत होतं. पण आता तीव्र उन्हाळा असल्यामुळं आता त्यांचं पाणी खूप कमी प्रमाणात झालेलं आहे. तर त्यांनी काल आम्हाला सांगितलं की आम्ही उद्या जनावरांच्या मागणीसाठी प्रस्ताव पंचायत समितीला सादर करतो. तुम्ही आता एक महिला सभापती आहात, प्रशासनाकडून कशा प्रकारे सहकार्य मिळते? नाही, प्रशासनाकडून सहकार्य म्हणण्यापेक्षा आपण पण प्रशासनाला मदत केली पाहिजे आणि प्रशासन आपल्याबरोबर ठेवल्यानंतरच आपण दोन्ही पण काम सुरळीत करू शकू असं मला वाटतं. आता मॅडम एक शेवटचा राजकीय प्रश्न, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात, तुम्ही शिवसेनेमध्ये आलात, सभापती झालात, काय रमलात का करमत नाही? नाही, रमले नक्कीच. शिवसेना पक्ष हा माझा पूर्वीपासून मला आवडणारा पक्ष होता. मी आधी शरददादांच्या माध्यमातून काम केलं होतं या तालुक्यामध्ये, पश्चिम भागामध्ये, आणि संधी महिलेला एकदाच येते. आरक्षण महिलेसाठी आलं आणि जर आपला विचार शरददादांनी केला आहे तर मी नक्कीच शिवसेना पक्षामध्ये करमलेलं आहे मला आणि करमून घेतलेलं पण आहे आणि करमतंय पण. आणि यापुढे पण मी शरददादांच्या माध्यमातून तालुक्यात शिवसेना पक्षाचं काम चांगल्या प्रकारे करणार आहे. एक शेवटचा प्रश्न, उन्हाळा अतिशय कडक आहे, शासनाच्या टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत, काही खाजगी टँकर सुरू आहे, तुम्ही आदिवासी भागामध्ये राहणाऱ्या महिला आहे, तुम्हाला त्या भागातील महिलांच्या समस्या देखील माहीत आहेत. आदिवासी जनतेला काय आश्वस्त कराल, काय सांगाल? नाही, मी आदिवासी भागातली एक महिला आहे. मी महिलांना एवढेच आश्वासन करेन की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही म्हणजे कमतरता पडणार नाही. मी एक महिला म्हणून ह्या ठिकाणी बसलेली आहे, पण मी तुमच्या प्रत्येक वेळेला, संकटाला आणि तुमच्या असणाऱ्या समस्यांसाठी मी नक्कीच तुमच्यापर्यंत कटिबद्ध राहणार आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी गरज लागणार आहे तेव्हा तुम्ही नक्कीच मला फोन करा. पंचायत समितीमध्ये या, तुमचा आदर मान ठेवला जाईल. तुमच्या असणाऱ्या समस्या, तुमच्यावर येणारी संकट यासाठी मी कटिबद्ध आहे पंचायत समितीच्या माध्यमातून. माणिकडोह धरणामध्ये पाण्याचा साठा अवघा 7% आहे. धरणाच्या मागच्या बाजूला बेकायदेशीर उत्खनन मातीचं होतं. वास्तविक धरणामध्ये जर माती काढली
तर भविष्यकाळामध्ये पाणी त्या ठिकाणी साठणार आहे, परंतु मातीची चोरी होते अशी ओरड होते. तुम्ही उपाय काय सुचवाल? नाही, नक्कीच मातीची उत्खनन होतं आहे, पण ते केलं पण पाहिजे गरजेचं. आपल्याला पाणीसाठा जर वाढवायचा असेल तर आपण नक्कीच माती उपसा धरणातला केला पाहिजे. जेव्हा आपलं खोलीकरण वाढेल तेव्हाच आपला पाणीसाठा जास्त क्षमतेने वाढला जाईल. पाणीसाठा जास्त क्षमतेने वाढला तर त्याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या भवितव्यामध्ये किंवा येणाऱ्या पुढील वर्षामध्ये तो पाणीसाठा जास्तीचा आपल्या भागासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी तो अतिशय दर्जेदार किंवा उत्तम प्रकारे राहिला जाईल. शासनाची अनुमती नाही माती काढायला, असं असतानाही जर मातीचं उत्खनन होत असेल तर शासनाने परवानगी द्यायला हवी. नाही, नक्कीच आपल्याला जर खोलीकरण करायचं आहे, आपला आजपर्यंत जे धरणं झालेले आहेत, आता माझं भिवाडेचं रामजेवाडी तलाव हे 72 साली झालेलं आहे, अजूनही त्याचा गाळ काढलेला नाही किंवा उत्खनन झालेलं नाही. आज त्या गोष्टीला जवळजवळ 40-45 वर्ष होत आलेले आहेत आणि त्याचं उत्खनन होणं गरजेचं आहे. कारण की पाणी साठा वाढला तर आपल्या भागासाठी जो पाणी वापर करण्यात येतोय त्यासाठी ते आपल्यासाठी राखीव राहिलं जाईल. मॅडम, तुमचं गाव भिवाडे बुद्रुक, भिवाडे खुर्दुक असे 2 गावं आहेत. जे पलीकडचं गाव आहे, आपत्कालीन संरक्षण भिंत म्हणून ते भिंतीचं काम चालू आहे. तिथं एका शेतकऱ्याच्या जमिनीचं नुकसान झालेलं आहे. तिथं वरून त्याच्या जमिनीवरून MSCBची विद्युत वाहिनी गेलेली आहे. ती अगदी जमिनीलगत आहे, म्हणजे माणूस उभा राहिला तर त्याच्या डोक्याला विद्युत वाहिनी लागेल. शेतकऱ्याच्या जमिनीचं भविष्यात नुकसान होऊ शकतं. तुम्ही काय आश्वस्त कराल? नाही, आता 2 दिवसापूर्वी आमची पंचायत समितीमध्ये जी मासिक मीटिंग झाली तेव्हा MSCBचे अधिकारी सगळे इथं उपस्थित होते. त्यांना आम्ही करेक्ट सूचना दिलेल्या आहेत की जे तुम्ही मेंटेनन्सची कामं पावसाळ्याच्या आधी करताय, पश्चिम भागामध्ये बऱ्याचशा तारा खाली आलेल्या आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांना त्याच्यापासून धोका आहे. प्रत्येकाच्या वावरामध्ये जे पोल रवलेले आहेत ते बऱ्यापैकी खालच्या पातळीवर खराब झालेले आहेत, तर ती तुम्ही तात्कालीन बदलले पाहिजे. तुमचा असणारा तारेचा जो ताण आहे तो चांगल्या प्रमाणात दिला पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या शेतकऱ्याला कुठलीही अडचण MSCBच्या माध्यमातून आढळली नाही पाहिजे आणि काम परिपूर्ण झालं पाहिजे. या सूचना आम्ही 2 दिवसापूर्वी MSCBला दिलेल्या आहेत. कमलताई शळकंदे या पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समितीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचेही सदस्य आहेत. कसा मेळ बसतो? नाही, नक्कीच काम आपल्याला एकजुटीने करायचं आहे. तालुक्याचा विकास आपल्याला सर्वसामान्यांनी करायचा आहे. पक्ष जरी वेगवेगळे असले, सदस्य जरी आमचे सगळे वेगवेगळ्या पक्षाचे असले, पण काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने, एकमताने, एक दिलाने काम केलं पाहिजे. समस्या सोडवण्यासाठी आपल्याला जनतेने समाजाची सेवा करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. ह्या उद्देशानेच आम्ही सगळेजण एकत्र काम करत आहोत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.